या टॉपिकमधील पान नंबर 35 वर आलेलो आहोत. ॲटम ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट इनर्ट गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम्स. आपण हे पाहिलं की इनर्ट गॅसेस म्हणजेच हेलियम, निऑन, ज्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन्स असतात, असे जे रासायनिक संयोगाच्या दृष्टीने इनॲक्टिव्ह असतात, कार्यरत नसतात. मिनिंग दॅट दे हॅव अ नॉन झिरो व्हॅलेन्सी, म्हणजेच त्यांची व्हॅलेन्सी 0 असते. असे जे काही एलिमेंट्स आहेत ते काय होत नाहीत, रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. यू हॅव सीन फ्रॉम द फॉर्म्युली ऑफ द मॉलिक्युल्स फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन विथ हायड्रोजन, फॉर एक्झाम्पल H2HCl, H2HCl. ही मूलद्रव्ये तयार असताना तुम्ही हे पाहिलेलं असाल की ह्यांच्या ज्या काही बाहेरच्या कक्षा आहेत त्या अपूर्ण आहेत, म्हणून त्या कम्प्लिशनसाठी हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात. दॅट व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन शोज दॅट देअर इज 1 इलेक्ट्रॉन लेस दॅन द कम्प्लीट डुप्लेट स्टेट. म्हणजेच हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो आणि H2 तयार होण्यासाठी 2 हायड्रोजन ॲटम एकत्र येतात आणि त्यांचं काय होतं, शेअरिंग तयार होतं. आणि अशा पद्धतीनं मग ह्याचे 2 आणि ह्याच्यात 2 बाहेरच्या कक्षेत असे डुप्लेट तयार होतात. दिस नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन विच इज ऑल्सो 1. मोरेओवर इट इज लर्न दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 11 आहे, म्हणजेच पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 आहे. म्हणजे हा 1 देणार आणि काय करणार, शेअरिंग तयार करणार आहे. has 1 electron in the valency cell and the valency of sodium is also 1, as seen from the molecular formulae NaCl, NaH etc. अशा पद्धतीनेच काय झालेलं आहे, NaCl, NaH असे जे काही नवीन 2 मूलद्रव्य एकत्र येऊन हा जो तिसरा पदार्थ तयार झाला आहे, सोडियम आणि क्लोरीन एकत्र येऊन NaCl म्हणजे मीठ रोजच्या खाण्यातलं, NaH हे जे काही तयार झालेलं आहे, हे 2 वेगवेगळी मूलद्रव्ये एकत्र येऊन तयार झालेलं आहे. यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया तयार झालेली आहे, कारण हायड्रोजनला एकाची गरज आहे आणि Na सुद्धा शेअरिंगची गरज आहे, कारण त्याच्या बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, तो देणार आहे आणि हायड्रोजन इथे घेणार आहे, कारण त्यालाही एकाची गरज आहे. आणि अशा पद्धतीने NaH तयार होणार आहे. इट मीन्स दॅट देअर इज सम रिलेशन बिटवीन द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स सेल. याचाच अर्थ काय, तर बाहेरच्या कक्षामध्ये मूलद्रव्यांच्या जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि त्यांचे व्हॅलेन्सी याच्यामध्ये संबंध आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. The following table 5.9 shows molecular formulae of compounds formed by some elements. खालील 5.9 टेबलमध्ये काही मूलद्रव्यांचे मॉलिक्युलर रेणुसूत्रांचे जे फॉर्म्युले आहेत ते सांगितलेले आहेत. राईट द व्हॅलेन्सी ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऑब्टेन्ड फ्रॉम देम अँड ऑल्सो देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड द नंबर ऑफ देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन द एम्प्टी स्पेसेस. तर त्याचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी सेलसुद्धा मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलेन्सी किती, हे सुद्धा लिहायचं आहे. उदाहरणार्थ सिम्बॉल ऑफ एलिमेंट, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, नंबर ऑफ व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन x, 8 - x, फॉर एक्झाम्पल x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. अशा पद्धतीने हा चार्ट आहे, ह्याची व्हॅलेन्सी आपल्याला डिटरमाइन करायची आहे. तर बघूया आपण. पहिल्यांदा आहे HCl मधला हायड्रोजन ॲटम. तर त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला एकाची गरज आहे, म्हणजेच बाहेरच्या कक्षेत 1 आहे, म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी किती, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण 1. नंबर ऑफ व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन x, म्हणजेच संयोज्य किती, 1, त्याला एकाची गरज आहे. आता पुढे पहा. HClमध्ये क्लोरीन जर आपण घेतला तर त्याची जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तर पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला एकाची गरज आहे, जो तो हायड्रोजनपासून घेणार आहे. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आता बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7, तर याची व्हॅलेन्सी 7 होणार नाही, याची व्हॅलेन्सी 1 होईल. ती कशी, तर एकूण बाहेरचं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी कितीची गरज आहे, इथे आपण पाहिलेलं होतं. पहा, बाहेरची व्हॅलेन्सी पूर्ण होण्यासाठी आता क्लोरीन जर आपण घेतलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीन जर आपण घेतलं, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या कक्षेत किती आहेत, इलेक्ट्रॉन 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत
8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण व्हॅलेन्सी शेल असे म्हणतो. 7 आहेत. 3 4 5 6 आणि 7. त्याला एकाची गरज आहे अष्टक पूर्ण होण्यासाठी, बरोबर. आणि हा जो आहे त्याने हायड्रोजन, इकडे हायड्रोजन मूलद्रव्य आहे त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये 1 आहे. तर ह्याला डुप्लेट पूर्ण होण्यासाठी एकाची गरज आहे आणि ह्याला ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी एकाची गरज आहे. म्हणून हा काय करेल, आता शेअरिंग करेल. इथे ही अशी शेअरिंग तयार होईल. मग हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि हा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये काय तयार झाला, रासायनिक बॉन्ड तयार झाला आहे. अशा पद्धतीनं हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत किती आले, आता 2 आले. आणि क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेत किती आले, आता 8 आले. 1 2 3 4 5 6 7 8. आणि हा नवीन HCl नावाचा काय तयार झाला, पदार्थ तयार झालेला आहे. म्हणून 2 8 7. आता बाहेरच्या कक्षेत क्लोरीनच्या 7 आहेत. त्यांना हायड्रोजनचा हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे ही कक्षा पुढे अशी शेअरिंग झाल्यानंतर हा इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवला आहे. हाच इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवला आहे आणि यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग दाखवलेलं आहे पहा. तर बाहेरच्या कक्षेत क्लोरीनच्या 7 होते. म्हणून जेव्हा 4, इथे बघा एक फॉर्म्युला दिसतोय की बाहेरच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना काय करायचं, 8 मधून वजा करायचं. केव्हा, जेव्हा बाहेरच्या कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर फॉर्म्युला काय आहे व्हॅलेन्सी काढण्याचा, की त्याला 8 मधून मायनस करायचं. 8 मधूनच का, कारण बाहेरची कक्षा गरज आहे. म्हणून हा काय करेल, आता शेअरिंग करेल. इथे ही अशी शेअरिंग तयार होईल. मग हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आणि हा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये काय तयार झाला, रासायनिक बॉन्ड तयार. HCl मध्ये क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेत क्लोरीनचा जर आपण अणू अंक बघितला तर तो किती आहे, 17. म्हणजेच पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच बाहेरच्या कक्षेतील नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 7 आहेत. आणि आज जर हा फॉर्म्युला वापरला तर 8 - 7 = 1 ही काय झाली, त्याची व्हॅलेन्सी झाली. म्हणून इथं व्हॅलेन्सी किती आली, 1 आली. आता इथे पहा HCl म्हणजे क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन होते आणि हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन होता. आता ह्यांची शेअरिंग होऊन हा जो बॉन्ड तयार झाला त्यामुळे क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले आणि हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन म्हणजे डुप्लेट तयार झालेला आहे आणि क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये ऑक्टेट तयार झाला. आणि अशा पद्धतीनं हा HCl हा बॉन्ड तयार होऊन किंवा HCl हा नवीन पदार्थ तयार होऊन HClचा हा एक अणू एकत्र येऊन रेणू, HClचा एक रेणू तयार झालेला आहे, ज्यामध्ये हायड्रोजनचा एक अणू आणि क्लोरीनचा एक अणू एकत्र येऊन HClचा एक रेणू तयार झालेला आहे केमिकल बॉन्डच्या शेअरिंगने, ज्यामध्ये क्लोरीनच्या बाहेरच्या कक्षेत ऑक्टेट आहे तर हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत डुप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि आता HCl मध्येच जर आपण हायड्रोजनची व्हॅलेन्सी बघितली, हायड्रोजनची व्हॅलेन्सी बघितली तर बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन म्हणून व्हॅलेन्सीसुद्धा एकच येणार आहे. ही व्हॅलेन्सी ही बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या आणि 4 पेक्षा कमी असल्यामुळे हा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. क्लोरीनचा अणू अंक आहे 17 म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन या पद्धतीनं आलं. 2 8 7 बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, 4 पेक्षा जास्त आहेत म्हणून 8 मधून वजा करून 1 ही त्याची व्हॅलेन्सी आलेली आहे. निऑन हे काय आहे, निष्क्रिय वायू आहे, त्याच्या बाहेरची कक्षा ही पूर्ण आहे. 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. क्लोरीनचा अणुअंक 10 आहे. बघा तो हायड्रोजन बरोबर संयोग पाहून काय तयार झालेला आहे, हायड्रोजन फ्लोराईड नावाचे रसायन तयार झालेले आहे. त्याचं बाहेर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 7
बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, 4पेक्षा जास्त असल्यामुळे 8मधून वजा केले 1. 8मधूनच का वजा करायचं? कारण बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन हवेत, तरच तो वायू स्थिर असतो, तरच ती कक्षा बाहेरची ती कक्षा स्थिर असते. 8मधून 7 वजा केले, उरला 1. म्हणजे आता ह्याची व्हॅलेन्सी किती आली? 1. हे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या इथे लिहायची 7. आणि 8मधून 7 करून जे काही उत्तर येईल ती म्हणजे त्याची व्हॅलेन्सी, ती ह्या कॉलममध्ये आपण लिहिली 1. आता 2 आणि 7 का? तर अणुअंक 10 आहे, म्हणून पहिला 2 आणि नंतरच्या कक्षेमध्ये 7. अशा पद्धतीने. आता पुढे सोडियम सुद्धा हायड्रोजन बरोबर संयोग पाहून एक नवीन संयुग तयार झालेला आहे NaH नावाचं. त्याची पण आता आपण इथे NaS संयुगामधलंच Naची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 1. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि बाहेरच्या कक्षेत 1 आहे. NaHचा बाहेरची कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 1. 4पेक्षा कमी असल्यामुळे पुढचा फॉर्म्युला वापरायचा नाही आहे आणि व्हॅलेन्सीसुद्धा 1 असणार आहे. पुढे MgCl2 दिलेला आहे पहा. म्हणजे इथे मॅग्नेशियमचा 1 अणू आहे, तर क्लोरीनचे 2 अणू एकत्र येऊन काय तयार झालेलं आहे? मॅग्नेशियम क्लोराईड नावाचं एक संयुग तयार झालेला आहे. पण इथं मॅग्नेशियमबद्दल आपण पाहणार आहोत या संयुगातल्या. तर मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे? 12. त्यामुळे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8. 8 आणि 2 10, उरले 12मधून हे 10 वजा केले, उरले 2. हे 2 काय आहेत? बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन 2 आणि त्याची व्हॅलेन्सी ही 4पेक्षा कमी आहेत बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन, म्हणून व्हॅलेन्सीसुद्धा 2. म्हणजे ह्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. याचा ऑक्टेट पूर्ण बघा. MgCl2मध्ये Mgचा अणुअंक किती आहे? 12. म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. दुसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन किती? 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे दुसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन झाले. आणि बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 2. बरोबर. म्हणजे इथे एक घेऊया आपण. बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे इथे एक घेऊया आणि इथे एक घेऊया. हे बाहेरच्या कक्षेतले हे Mgचे झाले 2 इलेक्ट्रॉन. आता बघा, क्लोरीनचे जे आपण अणू पाहिले, तर क्लोरीनच्या बाहेरच्या Mgचा अणुअंक आहे 12 आणि क्लोरीनचा आहे 17. तर क्लोरीनच्या पहिल्या कक्षेत आहेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत आहेत 8 इलेक्ट्रॉन. 4 5 6 7 8. पहिल्या कक्षेत इथे हा पण क्लोरीनचाच अणू आहे. क्लोरीनचे 2 अणू आहेत इथे, बरोबर. क्लोरीनचा अणुअंक आहे 17. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6. अरे, आपण आतल्या कक्षेत लिहिले बघा. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत क्लोरीनच्या आणि दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. आणि ही जी तिसरी कक्षा आहेत ह्यातच तुम्हाला आता मला सांगायचं आहे की 7 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6. आता हे 6 इथे आलेत आणि एक 7वा जो आहे त्याने इथं रासायनिक बॉन्डिंग तयार केलेला आहे. मॅग्नेशियमच्या इलेक्ट्रॉन बरोबर हे रासायनिक बॉन्डिंग तयार झालेलं आहे, शेअरिंग तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मॅग्नेशियमचा 1 इलेक्ट्रॉन हा मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन आहे आणि हा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन आहे. ह्यांनी काय तयार केलेलं आहे? बॉन्डिंग तयार केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं बघा काय तयार झालं? क्लोरीनचं ऑक्टेट पूर्ण झालं. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा पद्धतीने क्लोरीनचं ऑक्टेट पूर्ण झालं.
आणि मॅग्नेशियमनं हा काय केला, एक इलेक्ट्रॉन दिला. कुणाला, क्लोरीनला. म्हणजे मॅग्नेशियम काय करणार की मॅग्नेशियमची ही कक्षा कशी आहे, 8 इलेक्ट्रॉन पूर्ण आहे दुसरी कक्षा. तर आणि बाहेरच्या कक्षेमध्ये त्याला कितीची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉन त्याच्या बाहेरच्या कक्षेत आहेत, 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण व्हायला. मग 6 घेण्यापेक्षा हा काय करणार, हे 2 देऊन टाकणार. कुणाला, क्लोरीनला. आता हा बघा, हा मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉन आहे, हा घेणार नाही तर देणार. आणि आता इथे क्लोरीनची बाहेरच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि हे बाहेरच्या कक्षेतले 2 3 4 5 6 आणि हा 7वा क्लोरीनचा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे आणि हे 8वा मॅग्नेशियमचा. इथं शेअरिंग तयार झालं. म्हणजे आता बाहेरची कक्षा पूर्ण झाली क्लोरीनची. इथं पण ह्या अणूची क्लोरीनच्या बाहेरची कक्षा पूर्ण झाली. आणि इथं मॅग्नेशियमची ही बाहेरची कक्षा कशी झालेली आहे, अष्टक पूर्ण आहे. ह्यानं काय केलं, हे बाहेरच्या कक्षेतले 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या 2 अणूला दिले त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं काय तयार झालं, Mg म्हणजे मॅग्नेशियमचा एक अणू तर क्लोरीनचे 2 अणू म्हणजे MgCl2 नावाचं हे संयुग तयार झालेलं आहे. आणि म्हणून आपण काय करतो, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती सांगतो, 2 सांगतो. का, कारण मॅग्नेशियम काय करणार, हे 2 इलेक्ट्रॉन देणार आहे. कारण ते 4पेक्षा कमी बाहेरच्या कक्षेमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन आहेत पहा. म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार नाही आहोत. हा 2 इलेक्ट्रॉन देणार म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती झाली, 2. अशा पद्धतीनंच कार्बनचं पण, कार्बनचा अणुअंक आहे 6. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4. म्हणजेच त्याला कितीची गरज आहे, अजून 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी. मग तो काय करणार, 4 इलेक्ट्रॉन कुणाकडून घेणार आहे, हायड्रोजनकडून घेणार. आणि हा मिथेन CH4 तयार होणार आहे. म्हणजेच बाहेरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. आणि म्हणून त्याला जर का बाहेरचं अष्टक पूर्ण करायचं असेल तर 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हा 4 इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग करणार कुणाबरोबर, हायड्रोजनला. आणि हायड्रोजनला सुद्धा 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये रासायनिक बॉन्डिंग तयार होणार आणि CH4 नावाचा एक संयुग तयार होणार आहे. आता इथे नेहमीचा फॉर्म्युला यूज होतो पहा, की 4 हे इथे 4 हे मध्यस्थानी आहेत पहा. म्हणजेच आपण 8 - 4 करून ह्या फॉर्म्युलेनुसार 4 उत्तर जे आलं, बाहेरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि या उत्तरानुसार जे 4 उत्तर आलं त्यामुळं व्हॅलेन्सीसुद्धा 4 आहे. 4 इलेक्ट्रॉनची याला अष्टक पूर्ण व्हायला गरज आहे. आता Al अणुअंक 13 आहे. तर Alचा अणुअंक 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार बघा, 2 8 3. बाहेरच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि बाहेरच्या कक्षेत 3 4पेक्षा कमी असल्यामुळे तोच त्याची व्हॅलेन्सी होईल. हा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. आता पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. हेच सांगितलेलं आहे वरचं. वेन द नंबर ऑफ द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इज अन एलिमेंट x इज 4 ऑर लेस दॅन 4. म्हणजे ह्या एक्सची किंमत जेव्हा 4पेक्षा कमी असते, म्हणजेच बाहेरच्या कक्षेमध्ये जेव्हा 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे इथे 4पेक्षा कमी आहेत, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायची गरज नाही. हे एक्सची किंमत तेवढीच राहते. 1 आहे तर एक्सची किंमत 1च राहणार, व्हॅलेन्सी पण 1च येणार. इथं 1 आहे एक्सची किंमत तर व्हॅलेन्सी 1च राहणार. 4पेक्षा कमी असेल तर 2 आहे, 2च राहणार व्हॅलेन्सी. एक्सपेक्षा कमी आहे 3 व्हॅलेन्सी राहणार. म्हणजे ही एक्सची किंमत जर का 4पेक्षा कमी असेल, बाहेरच्या कक्षेतली इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच एक्सची किंमत, ही जर का 4पेक्षा कमी असेल तर व्हॅलेन्सी 30 येणार. मात्र एक्सची किंमत जर का 4पेक्षा जास्त असेल, इफ एक्स इज मोर दॅन 4, देन यूज फॉर्म्युला 8 - x and that is the valency of that element. How many electrons are used to complete the octet? म्हणजेच काय तर अष्टक पूर्ण व्हायला कितीची गरज आहे. 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन इथे आहेत 7, बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 7 आहेत, म्हणजे एक्सची किंमत 7 आहे. म्हणजे 8मधून हे एक्सची किंमत वजा करून जे काही उत्तर येईल ती त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. म्हणून 8मधून 7 वजा केले 1 उत्तर आले, 1 ही व्हॅलेन्सी असणार आहे.
इथे सुद्धा 8मधून 7 वजा केले 1 उत्तर आलं, 1 ही व्हॅलेन्सी असणार आहे. इथे सुद्धा 4, 8मधून 4 वजा केले उत्तर आलं 4, 4 ही व्हॅलेन्सी असणार. म्हणजे अष्टक पूर्ण व्हायला 4ची गरज आहे, अष्टक पूर्ण व्हायला 1ची गरज आहे, अष्टक पूर्ण व्हायला 1ची गरज आहे. जेवढे इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4पेक्षा जास्त बाहेरचे कक्षेत जर काही इलेक्ट्रॉन असतील तर जेवढ्याची गरज अष्टक पूर्ण व्हायला असेल तेवढी त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. आणि जर 4पेक्षा कमी असतील तर जेवढे इलेक्ट्रॉन्स ते देणार दुसऱ्याला अष्टक पूर्ण होण्यासाठी संयोग पावताना, उदाहरणार्थ AlCl3, म्हणजे हे 3 क्लोरीन काय करणार, Al बरोबर ॲल्युमिनियम बघत आहोत आपण, बाहेरच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत. ॲल्युमिनियम काय करणार, 3 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या 3 अणूंना देणार आहे आणि AlCl3 तयार होणार रासायनिक संयोगाने. म्हणून हे 4पेक्षा 3 कमी आहेत, म्हणून याची संयोजन 3 आहे, कारण हा 3 इलेक्ट्रॉन देणार आहे. कारण अष्टक पूर्ण व्हायला याला कितीची गरज आहे बघा, 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 5 घेण्यापेक्षा हा 3 देणार, म्हणून हे जेवढे देतील 1 देणार, 1 देणार 4पेक्षा कमी असल्यानंतर ती त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. आता इथे पहा, इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि हे काय आहे की फ्रॉम दिस यू विल लर्न दॅट देर इज अ जनरल रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सीमध्ये अशा पद्धतीनं संबंध असतो. काय संबंध असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या बाहेरच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन असतात ते एक्सची किंमत आहे, ती 8मधून वजा करून जे उत्तर येईल ते काय असते, त्याची व्हॅलेन्सी असते. जर 4पेक्षा जास्त असतील तर आणि 4पेक्षा कमी असतील तर तीच त्याची व्हॅलेन्सी असते. हेच इथं दिलेलं आहे. व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इफ दिस नंबर इज 4 ऑर लेस दॅन 4. म्हणजे बाहेरच्या कक्षेत जर 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तीच त्याची व्हॅलेन्सी असणार. मात्र ऑन द अदर हँड वेन एन एलिमेंट हॅज 4 ऑर मोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, म्हणजे 4पेक्षा जास्त असतील तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाय विच द ऑक्टेट इज शॉर्ट, म्हणजे 4पेक्षा जास्त बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन असतील तर अष्टक पूर्ण होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन कमी असतात ती त्याची व्हॅलेन्सी असते. म्हणजे इथं आपण बघितलंच, बाहेरच्या कक्षेत 7 आहे, अष्टक पूर्ण होण्यासाठी 1ची गरज आहे, म्हणून 1 ही याची व्हॅलेन्सी आहे. आता इथे पहा, इथं प्रश्न विचारला आहे की अणुअंक म्हणजे काय, व्हॉट इज मीड बाय द ॲटॉमिक नंबर. तर अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, किंवा म्हटलं मी प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ॲटॉमिक नंबर झेड ऑफ सम एलिमेंट आर गिवन हिअर. काही मूलद्रव्यांचे ॲटॉमिक नंबर दिलेले आहेत पहा, आणि आपल्याला बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन लिहायचे आहेत. मग 1 म्हणजे हायड्रोजनच्या बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून 1 बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन येणार. याच्या 6 आहे तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 येणार, म्हणून बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन हे 4 येणार. 11 सोडियमचा अणुअंक म्हणजे 2, 8, 1 इलेक्ट्रॉन स्वरूपन, बाहेरच्या कक्षेत 1 आहे म्हणून 1 उत्तर येणार. 17 2, 8, 7 बाहेरच्या कक्षेत 7 आहे म्हणून 7 उत्तर येणार. 7 नायट्रोजनचे अणुअंक म्हणून 2 पहिल्या कक्षेत 2, बाहेरच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन येणार, म्हणून बाहेरच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या 5 येणार. खाली पहा, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ सम एलिमेंट इज गिवन हिअर. बाय युझिंग इट राईट द इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्सी ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. इथे आपल्याला व्हॅलेन्सी पण लिहायची आहे. बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन तर लिहायचेच आहेत, पण त्याबरोबर व्हॅलेन्सी पण लिहायची आहे. आता लिथियम 3 पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1, बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन 1, व्हॅलेन्सीसुद्धा 1 कारण 4पेक्षा कमी आहेत. 6 कार्बनची अणुअंक पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4, बाहेरच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. म्हणून 8मधून 4 वजा केली उत्तर आलं 4, म्हणून 4 ही व्हॅलेन्सी. बाहेरच्या मॅग्नेशियम 2, 8, 2 12 अणुअंक आहे, 2, 8, 2 8 आणि 2 10 आणि 2 12, बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आले. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्सी कक्षेमधले इलेक्ट्रॉन्स, बाहेरच्या कक्षेतले 2 इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी 2, कारण की 4पेक्षा कमी आहे बाहेरच्या कक्षेमध्ये, म्हणून तीच व्हॅलेन्सी येणार. आता 2 आणि 6 बाहेरच्या कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त आहे, हे झालं ऑक्सिजन. अणुअंक आहे 8, 2 आणि 6 8,
पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत. हे 4पेक्षा जास्त आहेत, 6. बाहेरच्या कक्षेतली इलेक्ट्रॉनची संख्या आली 6, म्हणून व्हॅलेन्सी मात्र 6 येणार नाही. तर 8मधून 6 वजा केले किती झाले, उरले 2, म्हणून याची व्हॅलेन्सी येणार 2. आता इथे पहा, इथे फक्त बाहेरच्या कक्षा विचारल्या होत्या, इथे मात्र व्हॅलेन्सी सुद्धा विचारलेली आहे, जी आपल्याला 8मधून, जर 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर 8मधून वजा करून किंमत काढली, आणि जर 4पेक्षा कमी असतील तर 30 त्याची व्हॅलेन्सी असणार आहे. आपण आदल्या पानावर आत्ता पाहिलेलं आहे. वाय आर द ॲटॉमिक नंबर्स अँड ॲटॉमिक मास नंबर्स ऑलवेज इन होल नंबर्स. काय म्हटलेलं आहे बघा, ॲटॉमिक नंबर आणि म्हणजे अणुअंक आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमानांक हे ऑलवेज होल नंबर्स का असतात, म्हणजे पूर्णांकमध्ये का असतात, हे पॉईंटमध्ये वगैरे का नसतात. तर आपल्याला माहिती आहे, आपण इलेक्ट्रॉनची संख्या देतो, त्यामुळे ते पॉईंटमध्ये येणारच नाही. आपण कक्षेमधले फिरणारे इलेक्ट्रॉन सांगतो, ती कधीच पॉईंटमध्ये नसते, तर पूर्णांकामध्येच असते. सल्फर कंटेन्स 16 प्रोटॉन अँड 16 न्यूट्रॉन्स. व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. सल्फर तुम्हाला माहिती आहे, सल्फर जर आपण घेतला, सल्फरचं सिम्बॉल आहे यस, बरोबर. आणि आपण खाली अणुअंक लिहितो, तर अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, जी 16 आहे, आणि न्यूट्रॉनची संख्या 16 आहे, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे 16 अधिक 16 32, हा त्याचा अणुवस्तुमानांक आपण डोक्यावर लिहितो. आणि अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे, खाली अणुअंक आणि वरती अणुवस्तुमानांक. आता आयसोटोप्स, याच्यावरूनच आयसोटोप्स बघणार आहोत आपण, म्हणजे समस्थानिके म्हणतो आपण त्याला. ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. बघा का, अणुअंक ही काय आहे, मूलभूत प्रॉपर्टी आहे मूलद्रव्यांची, आणि इट्स केमिकल आयडेंटिटी म्हणजेच रासायनिक ओळखसुद्धा आहे. सम एलिमेंट्स इन नेचर हॅव ॲटॉम्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. असे काही मूलद्रव्य आहेत की ज्यांचे अणुअंक समान आहेत, परंतु अणुवस्तुमानांक म्हणजे हा नंबर बदललेला आहे, हा सेम आहे. सल्फरच आहे, परंतु अणुअंक सेम आहे, म्हणजे 16च येणार, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ सल्फर 16 31, सल्फर 16 30, असे त्यांचे समस्थानिके येणार. म्हणजे आता हे पहा, सल्फरच जर आपण बघितला तर अणुअंक समान, मात्र डोक्यावर किती येणार, 31. न्यूट्रॉनची संख्या बदलली 16, तर वरती डोक्यावर येणार 30. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, अणुवस्तुमानांक बदललेला आहे, मात्र अणुअंक सेम आहे. असे जेव्हा काही मूलद्रव्य येतील तेव्हा काय होणार आहे, समस्थानिके तयार होणार आहेत. उदाहरणार्थ इथे कार्बन दिलेलं बघा, सच ॲटॉम ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट मास नंबर आर कॉल्ड आयसोटोप. ह्यालाच एकमेकांचे समस्थानिके असे म्हणतात. आता इथे पहा, फॉर एक्झाम्पल कार्बन हॅज 3 आयसोटोप्स, नेमली C12, C13, C14. द मास नंबर आयसोटोप्स is also represented by another method as 12C, 13C and 14C. The isotopes have same at proton number but different neutron number. म्हणजे इथे न्यूट्रॉनची संख्या काय झालेली आहे, बदललेली आहे. आता हे बघा, इथे C12 आणि ॲटॉमिक नंबर Z6, न्यूट्रॉन नंबर N इज इक्वल टू A मायनस Z. म्हणजेच आता इथं कसं येणार आहे पहा, कार्बन खाली येणार 6 आणि वरती येणार 12, बरोबर. म्हणजे पहा इथे C13 म्हणजे 6 अणुअंक आणि 13 अणुवस्तुमानांक, म्हणजेच 13तून 6 गेले, उरलं, उत्तर आलं 7. इथे हा फॉर्म्युला पुन्हा वापरला आपण. आता N म्हणजे न्यूट्रॉनची संख्या काढायची आपल्याला, तर वरती 13 आहे अणुवस्तुमानांक आणि खाली अणुअंक 13 वजा 6 7 आले. अशा पद्धतीने म्हणजेच प्रोटॉन 6 न्यूट्रॉन 7 आहेत, प्रोटॉन 6 आहेत, न्यूट्रॉन 8 आहेत. कशावरून काढलं तर C14 आणि खाली किती आहेत 6, 14तनं 6 गेले, उरले 8. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा एक अणुअंक
सेम आहे, पण अणुवस्तुमानांक जेव्हा बदलला आहे तेव्हा अशा मूलद्रव्यांना एकमेकांचे आयसोटोप्स असे म्हणतात. तशाच पद्धतीनं हायड्रोजन हॅज 3 आयसोटोप्स. दे हॅव सेपरेट नेम्स. हायड्रोजन, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. फाइंड आउट देअर मास नंबर. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट इज हेवी वॉटर फ्रॉम इंटरनेट. म्हणजे तुम्हाला इंटरनेटवरून सुद्धा माहिती मिळवायला सांगितलेली. हायड्रोजन आयसोटोप्स. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, अणुवस्तुमानांक 1 आहे. प्रोटॉन 1, न्यूट्रॉन 0, कारण 1 - 1 न्यूट्रॉन 0 हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर प्रोटॉन 1 आणि अणुवस्तुमानांक 2, म्हणजेच 2मधून 1 वजा केला की न्यूट्रॉन 1 येणार, कारण 1 आणि 1 म्हणजे 2, म्हणजेच अणुवस्तुमानांक असतो. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक. आता 1 आणि 2 म्हणजे 3 हे अणुवस्तुमानांक आहे, म्हणून 3तून 1 वजा केले की 2 ही प्रोटॉनची संख्या आलेली आहे. आता हे असंच आपण 35 - 17 18 ही काय येणार आहे? 35 - 17 18. हे काय आहे? न्यूट्रॉनची संख्या असणार आहे. 17 + 18 35, म्हणजे अणुअंक 17 आणि अणुवस्तुमानांक 35. अशा पद्धतीने, म्हणजेच 35मधून 17 वजा गेले, 18 ही न्यूट्रॉन झाले. 17 हा क्लोरीन. इथे क्लोरीन पाहिजे बघा, चुकून कार्बन झालं आहे. क्लोरीन आहे, हे क्लोरीन आहे, हे पण क्लोरीन आहे. आता क्लोरीन म्हटलं की हे क्लोरीनचे मूलद्रव्य आहे. आणि आता इथे 17 हे अणुअंक झाला. पुन्हा 37मधून 17 आता वजा करायचे. किती उत्तर येईल बघा? 37मधून 17 वजा केले तर 20 उत्तर येईल. म्हणजे 20 हे काय आहे? न्यूट्रॉनची संख्या असणार आहे. म्हणजे 20 + 17 37. अशा पद्धतीने हा चार्ट येईल. 20 न्यूट्रॉनची संख्या, 17 प्रोटॉनची संख्या, 17 + 20 37, अणुवस्तुमानांक 17 ही प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आता ह्या आयसोटोप्सचा उपयोग काय आहे हे पुढच्या चार्टमध्ये आहे पहा. आयसोटोप्स ऑफ सम एलिमेंट्स आर रेडिओ ॲक्टिव्ह. हे काय आहेत? किरणोत्सारी असतात आयसोटोप्स. म्हणजे हे समजताना की काय असतात? अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक भिन्न. हे काय आहेत? किरणोत्सारी आहेत. किरणे त्याच्यातून कंटिन्युअसली बाहेर पडत असतात अशा मूलद्रव्यातून. दे आर युज्ड इन व्हेरियस फील्ड सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड. संशोधन क्षेत्र, कृषी क्षेत्र, औषध क्षेत्र, उद्योग निर्मितीमध्ये वापरले जातात. युरेनियम 235 इज युज्ड फॉर न्यूक्लिअर फ्युजन अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर युरेनियम 235 नावाचं हे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, हे न्यूक्लिअर फ्युजनसाठी, केंद्रकीय विखंडन प्रक्रियेसाठी किंवा इलेक्ट्रिसिटी निर्मितीसाठी वापरतात. आता युरेनियमच्याच एक्झाम्पलनी खाली इथं न्यूक्लिअर रिॲक्टर हा आपला खालचा मुद्दा आहे पहा. युरेनियम 235 त्याचं विखंडन झालेलं आहे. विखंडन होऊन एका अणूपासून 2 अणू त्याचे तयार होतात. 2 वेगवेगळे, हा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? 2 वेगवेगळे अणू नाही तर 2 वेगवेगळे एलिमेंट इथे तयार झाले आहेत. युरेनियमच्या केंद्रकाचे विखंडन होऊन वेगवेगळे एलिमेंट तयार झालेले आहेत. हेच आता इथे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. Some radioactive isotopes like cobalt-60 are used in the medical treatment of fatal diseases like cancer. कॅन्सरमध्ये सुद्धा वापर केला जातो कोबाल्ट-60चा. आयोडीन 131 हा आयसोटोप कुठे वापरला जातो? गॉयटर, म्हणजे मानेच्या तिथे मोठी सूज येते, किंवा थायरॉइड ग्लँड
म्हणजे आपल्या मानेच्या तिथं जी काही थायरॉईड ग्रंथी आहे मेटाबॉलिझमचं नियंत्रण करते. त्याच्यासाठी आयोडीन 131 हे वापरलं जातं गॉयटरच्या ट्रीटमेंटमध्ये. गॉयटर हा आजार कधी होतो? थायरॉईड ग्लँडला जर आयोडीनची कमतरता भासली किंवा जास्त झालं तरीसुद्धा गॉयटर सारखे आजार निर्माण होतात आणि त्याच्या उपचारासाठी आयोडीन 131 वापरले जातात. द रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स लिकेज इन द अंडरग्राउंड पाईप्स, फॉर एक्झाम्पल सोडियम 24. म्हणजे जमिनीखालील ज्या काही पाईप्स असतात त्यामधले लिकेज शोधण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ सोडियम 24. रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर फूड प्रिझर्वेटिव्ह फॉर मायक्रोब्स, म्हणजे अन्न संरक्षणासाठी सूक्ष्मजीवांपासून रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्स वापरले जातात. द रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप C14 इज युज्ड फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. पुरातत्व विभागामार्फत आर्किओलॉजिकल म्हणजे एखादी बॉडी ही किती वर्ष जुनी आहे, त्याची डेट कधी झालेली आहे हे शोधण्यासाठी C14 नावाचं समस्थानिक वापरलं जातं. आता पुढचा जो मुद्दा आहे हा केंद्रकीय विखंडन होऊन जे काही तयार झालेलं आहे नवीन, हे पहा युरॅनियम 235चे विखंडन होऊन काय तयार झालेलं आहे त्यासाठी ही जी काही हे आहे ते तुम्ही पुढे वाचायचं आहे, स्वाध्याय सोडवायचं आहे. इथे आपण आपला चॅप्टर नंबर 5 संपत आलेला आहे.